सुरुवातीला बातमी आहे देशाच्या गद्दारांची। काळ्या पैसेवाल्यांना धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर अख्खा देश रांगा उभत असताना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्याच्यामुळे अक्षरशः संतापाने देश लाल झालाय। दिल्लीचा हा व्हिडिओ आहे। पंजाब नॅशनल बँकेच्या खिडकीतून नोटा बदलण्याचा प्रकार समोर आलाय। व्हिडिओ नेमका कुठल्या शहरातला आहे, कधीचा, याची अद्याप माहिती समोर आली नाहीये। म्हणतात की दिल्लीचा आहे, पण दृश्यांमध्ये जे दिसते त्यानुसार पंजाब नॅशनल बँकेचा हा व्हिडिओ आहे आणि त्या गाडीचं पासिंग दिल्लीचं असल्याचं समोर येत आहे। याविषयी अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी नवनाथ बन आपल्या सोबत आहेत। नवनाथ, हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, कुठला आहे हा व्हिडिओ, काय काय माहिती मिळते आणि का संताप आहे या व्हिडिओबद्दल सांग जरा। मयुरेश, एका बाजूला आपण देशभर रांगा बघतोय। या रांगामुळे आतापर्यंत देशात 35हून अधिक लोकांचा बळी गेलाय, तर महाराष्ट्रात 5 जणांना जीव गमावा लागला। असं असलं तरी हा दिल्लीतला व्हिडिओ आहे। मॉडेल टाउन नावाची कॉलनी आहे, त्या परिसरातला पंजाब नॅशनल बँकेचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की बँकेतला एक क्लार्क येतो आणि तो बाहेर येऊन पाठीमागच्या खिडकीद्वारे त्या माणसाला 100-100च्या नोटांचं बंडल देतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्येष्ठ नागरिक असतील, लहान जी लोक असतील, ती प्रत्येक जण रांगेत उभं राहून नोटा बदलून घेत आहेत। असं असताना केवळ लागे बांधे आणि आपलं कुणीतरी जवळ बँकेचं ओळखीचं आहे या एका आधारावर बँकेच्या पाठीमागून हा सगळा व्यवहार केला जातो। त्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला होतो। एखाद्या व्यक्तीला घरात पैसे नसताना सुद्धा पैसे काढायचे असतील तर 2-2 तास रांगेमध्ये थांबावं लागत असताना केवळ बँकेमध्ये असलेल्या लोकांची ओळख देऊन बँकेच्या पाठीमागून अशा प्रकारचा व्यवहार होत असेल तर अशा प्रकारचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर आणि त्या संबंधित बँकेवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आला, कालचा हा व्हिडिओ आहे। त्यानंतर देशभर हा व्हायरल झाला। त्यानंतर एबीपी न्यूजने याची पडताळणी केली, तेव्हा ते लक्षात आलं की हा व्हिडिओ दिल्लीमध्ये आहे आणि ती जी गाडी आहे, ती गाडी आपण बघतोय, ती गाडी सुद्धा नवीन आहे। त्याची पासिंग नुकतीच झालेली दिसते, त्याच्यावर दिल्लीचं पासिंग आहे। त्यामुळे राजधानीमध्ये म्हणजे महत्त्वाची बाब आहे। इतर कुठल्या शहरात आली तर आपण समजू शकतो, परंतु दिल्ली केंद्र आहे, सत्तेचं केंद्र आहे, त्या दिल्लीमध्ये अशा प्रकारची घटना घडते आणि खिडकीच्या पाठीमागून लोकांना, एका व्यक्तीला जर का पैसे दिले असतील तर ही नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे। त्यामुळे अशा प्रकारचे व्यवहार इतर ठिकाणी होऊ नये म्हणून सरकारने या बँकेवर कडक कारवाई केली पाहिजे। जी पंजाब नॅशनल बँक आहे, त्यांनी अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की त्या संबंधित क्लर्कला त्यांनी निलंबित केलंय, परंतु यापुढे अशा प्रकारचे व्यवहार होणार नाहीत अशी काळजी सगळ्याच बँकेनी घ्यायला हवी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे बँकेवर मोठा ताण आहे, कर्मचारी खूप मेहनतीनं जीवतोड करून काम करतायत, लोकांना पैसे देण्याचं काम करतायत, परंतु असं सगळं असताना एखादा कर्मचारी असं करत असेल तर ती बाब दुर्दैवी आहे। मयुरेश, निश्चित यात काहीच शंका नाही। धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे दिल्लीचा हा व्हिडिओ आहे आणि जसं नवनाथ शेवटी म्हणत होता की अनेक कर्मचारी तासनतास सुट्ट्या सोडून आपल्या रात्रंदिवस बँकेमध्ये बसून काम करतायत। महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळं बघतोय, पण दिल्लीमध्ये अशी घटना ज्यावेळेस उघडकीला येते त्यावेळेस संताप आल्याशिवाय राहत नाही।